सीबीआय अधिकारी बनून 80 लाखांची फसवणूक। सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून एका व्यक्तीने कोल्हापूरमधील वन विभागाच्या 500 एकर जमिनीचे खोटे कागदपत्र तयार करून दोघांची 80 लाखांची फसवणूक केली। आरोपी सुनील धुमाळ याने स्वतःला सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून दोघांना फसवले। सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आरोपीला अटक करण्यात आली आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश गोरे यांनी या प्रकरणाची पुष्टी केली आहे आणि तपास सुरू असल्याचे सांगितले आहे। हे प्रकरण अनेक प्रश्नांना जन्म देते। आरोपी सुनील धुमाळ इतका हुशार कसा होता की त्याने इतक्या मोठ्या प्रमाणात फसवणूक करू शकला? सीबीआय अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती कधी मिळाली? आरोपीवर काय कारवाई होईल? या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यावरच या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील। 31 एप्रिल 2022 या दरम्यान आणि एप्रिल महिन्याच्या दरम्यानमध्ये एक सुनील धुमाळ नावाचा एक इसम आहे की जो मूळचा सातारा जिल्ह्यातील आहे आणि हा कोपरखैरणे येथे राहतो। तो काही काळ कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर सीबीआय विभागामध्ये ड्रायव्हर म्हणून कामास होता। तर त्या संधीचा फायदा घेऊन त्यांनी ज्यावेळेस त्याचं तो टर्मिनेट झाला तिथून, म्हणजे त्याचं कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर तिथून ज्यावेळेस तो टर्मिनेट झाला त्यानंतर त्यांनी काही लोकांना मी सीबीआयचा अधिकारी आहे असं सांगून फसवणूक करण्यास सुरू केले। त्यामध्ये एक प्रसाद घोरपडे म्हणून कसबा बावडा कोल्हापूरचा एक इसम आहे, तो आणि त्याचा एक मित्र जैन, या दोघांना त्यांनी आपल्या इथं जे बचत भवन कार्यालय आहे सीबीडीमध्ये तिथे त्यांना भेटला आणि त्यांना सांगितलं की मी सीबीआयचा अधिकारी आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा गाव इथे जी 500 एकर वन विभागाची जागा आहे ती वन विभागाची जागा मी तुम्हाला तुमच्या नावावर करून देतो असं त्यांना सांगून त्यांनी वन विभागाची एक बनावट NOC त्यांना दाखवली। तसंच दिंडोशी कोर्टामधील एक त्यांनी त्या जमिनीच्या संदर्भातली एक ऑर्डर बनावट बनवली आणि ते 2 कागदपत्र त्यांना दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यामध्ये जैन आणि घोरपडे यांच्याकडून जवळजवळ त्यांनी 80 लाखाची रक्कम घेतली आणि त्यांची फसवणूक केली। कारण तो सीबीआयचा कुठलाही कर्मचारी नसताना, तसंच फॉरेस्ट डिपार्टमेंटचे त्याचं कोणतंही कनेक्शन नसताना त्यांनी मी सीबीआयचा अधिकारी आहे आणि वन विभागाची जमीन तुम्हाला हस्तांतरित करून देतो असं सांगून त्यांची फसवणूक केलेली आहे।